श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सारिकाज किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहोत कच्च्या बटाट्याचा पराठा. अगदी सोपा आहे आणि पटकन होणारा आहे. मुलांनाही खूप आवडेल, लहान मोठ्यांनाही खूप आवडेल आणि झटपट होणारा पदार्थ आहे. तुम्ही सॉसबरोबर आणि कुठल्याही भाजीबरोबर हे खाऊ शकता. अगदी चविष्ट लागतो. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मी 2 ते 3 प्रकारे कशी लाटायची ही पोळी किंवा काय-काय लावायचं त्याला हे मी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढे करायचे असेल त्याप्रमाणे तुम्ही पीठ घेऊ शकता. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडे तीळ आणि कोथिंबीर मी घातलेली आहे आणि बटाटा किसून घेतलेला आहे. बटाटा किसल्यावर तो चांगला स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि घट्ट पिळून घ्यायचा आहे. अगदी चविष्ट लागतो हा पदार्थ. तुम्ही आणखी त्यामध्ये भाज्यासुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता. कारण थंडीमध्ये अजून खूप छान-छान भाज्या, हिरव्या अशा मस्त भाज्या मिळतात. तुम्ही आणखी भाज्याही ॲड करू शकता. जसं थोडासा कोबी, पण कोबी टाकल्यावर याला पाणी जास्त सुटतं. त्याच्यामुळे मी कोबी याच्यामध्ये टाकलेला नाही आहे. तुम्ही दुसऱ्याही भाज्या, पालक वगैरे टाकू शकता. त्याने टेस्ट छान येते. तर आता आपण मसाले टाकून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे, आलं आणि लसूण हे मी किसून घातलेलं आहे. किसून घातल्यावर त्याची टेस्ट मध्ये-मध्ये खूप छान लागते. त्यामुळे ह्या जिन्सा तुम्ही किसून घातल्या तर जास्त छान वाटतील. आणि हे हातानेच कोरडं अगोदर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रकारे हे पीठ छान मिक्स करून घ्या आणि मग थोडं-थोडं पाणी करून छान त्याचा आपला पोळी लाटतो त्याप्रमाणे गोळा करून घ्या. समस्त छान मऊसूत पीठ मळून घ्या. खूप छान आणि टेस्टी लागतो आणि पटकन होणारा पदार्थ आहे. थोडं चवीपुरतं चटपटीतपणा येण्यासाठी तुम्ही लिंबू पिळा त्यामध्ये लिंबू किंवा तुम्ही चाट मसालाही घालू शकता किंवा आमचूर पावडरही घालू शकता, ज्याने आपल्याला थोडासा चटपटीतपणा येईल आणि खूप छान टेस्ट लागेल. तुम्ही हे पीठ थोडंसं दही घालूनसुद्धा मळू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. असा मस्त लवकर होणारा पदार्थ आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आवडला आहे का? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. मी तेल लावून ते मऊ करून ठेवलं होतं. हे पहा या प्रकारे छान तेल लावून मळून घेतलेलं आहे आणि आता आपण याची पोळीसारखी पोळी लाटून घेणार आहोत. अगदी मध्ये तेल लावून पुन्हा आपण ती लाटून घेणार आहोत आणि त्याचा पुन्हा एक पराठा कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते. हे पहा पूर्ण पोळी लाटून झालेली आहे. खूप छान दिसते लाटतानाच पहा आणि असे याचे घड्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला या प्रकारे. हे पहा अशा मागून पुढून छान छोट्या-छोट्या घड्या घालून घ्यायच्या आहे आणि मग त्याचा रोल बनवायचा आहे गोल या प्रकारे. हे पहा खूप छान पोळी लाटली जाते. मस्त लागते आणि खमंग लागते खायला. गरम-गरम तर खूप छानच लागते. तुम्ही याचा नाश्ताही करू शकता. मुलांच्या डब्यासाठी सुद्धा खूप छान पदार्थ आहे. मुलंही आवडीने खातील. तुम्ही या प्रकारे नक्की करून बघा. हे पहा या प्रकारे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे लालसर. अजिबात ही पोळी फुगत नाही, पण मध्ये खुसखुशीत राहते. अगदी छान याची चवही भन्नाट लागते. तुम्ही करून बघा, नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा झाला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्ही हे पहा तूप आणि बटर लावून तुम्ही कशानेही भाजू शकता. तुमची इच्छा आहे आणि तूप बटर नसेल तर तुम्ही तेल लावूनही भाजू शकता. पण पौष्टिकपणा वाढवायचा असेल तर नक्की साजूक तूप किंवा बटर लावा. याने आणखीन टेस्ट वाढते याची. खूप छान वाटतं खाताना. हे पहा या प्रकारे आपला पराठाही पटकन भाजून झालेला आहे. जास्त वेळ अजिबात लागत नाही. मुलांच्या डब्यासाठी म्हटलं तरी तुम्ही सकाळी लवकर उठून करू शकता. या प्रकारे छान असा खमंग लागणारा पदार्थ आहे हा. आता मी दुसरी पद्धतही तुम्हाला दाखवते की कसं आपल्याला आणखी खुसखुशीत बनवता येईल, काय लावता येईल याच्यावर. हे पहा पुन्हा तशीच आपल्याला पूर्णपणे पोळी लाटून घ्यायची आहे. या प्रकारे असे अनेक पराठे तुम्ही बघितले असतील. उकडलेल्या बटाट्याचा पराठा मऊसूत होतो. हा असा गरम-गरमच खूप छान लागतो, असा कुरकुरीतही लागतो. हे पहा या प्रकारे सुरणी याला असे मधोमध काप देऊन घ्यायचे आहे. दोन्ही कडा अजिबात त्याच्या मोडायच्या नाही आहेत आणि पुन्हा त्याचा असा रोल करून घ्यायचा आहे आणि ते छान लाटायचं आहे. म्हणजे मधले आपले लेयर्स खूप छान पडतात. या प्रकारे पुन्हा मी ती पोळी लाटून घेतलेली आहे. खूप सुंदर दिसतो, खायलाही खूप छान लागतो. या प्रकारे खूप छान जसे आपण पहिली भाजली आहे त्याच प्रकारे हे भाजून घ्यायचं आहे.
यावर तुम्ही चाट मसाला टाकूनसुद्धा वरून खाऊ शकता. त्याने हे आणखी छान टेस्ट येते. सॉसबरोबर खाऊ शकता, चटणीबरोबर खाऊ शकता, कुठल्याही सुक्या भाज्या आहेत त्याबरोबरही खाऊ शकता. हा पराठा तुम्हाला आवडेल त्या पदार्थाबरोबर खाऊ शकता. सगळ्याबरोबर खूप छान लागतो आणि करायलाही अगदी सोपा आहे. हे पहा, आता दुसरीही पोळी मी लाटून घेतलेली आहे आणि त्यावर मी फक्त तीळ लावून घेणार आहे. तीळ लावल्याने सुद्धा वरून दिसायलाही छान दिसते आहे आणि खायलाही मध्ये मध्ये जे ते तीळ येतात तेही खूप छान लागतात. या 2 ते 3 प्रकारे तुम्ही मस्त असा हा पराठा बनवू शकता. आणि सगळे पराठे सेम तूप आणि ते बटर लावून भाजून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे आणि हव्या त्याच्याबरोबर तुम्ही सर्व करून खाऊ शकता. ज्याला ज्याला ज्याप्रमाणे आवड असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याबरोबर खाऊ शकता. तर हे पहा, आपले सगळे पराठे मस्त असे रेडी आहेत खाण्यासाठी. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा पदार्थही कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. ह्या प्रकारे तुम्ही अशा अनेक नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काय काय रेसिपीज बघायला आवडतील हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसा आपला हा भन्नाट आणि अगदी सोपा आणि पौष्टिक पदार्थ हा पराठा तयार आहे. हे पहा, तुम्ही नक्कीच बनवा, मुलांनाही खायला घाला. घरातही सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे. कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा. तर माझे या अगोदरचेही व्हिडिओज आहेत, तर तुम्ही ते माझ्या सारिकाज किचन चॅनलला भेट द्या आणि सगळे व्हिडिओज बघा. तुम्हाला कसे वाटत आहेत मला नक्की सांगा. हे पहा, किती सुंदर दिसत आहेत आपण वरून लावलेले तीळ. तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री राधे राधे.